मित्रांनो, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट इंग्लिश ग्रामर याचा टॉप MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. यासोबतच यामध्ये PYQs क्वेश्चन देखील इन्क्लुडेड असतील. आता हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते खूप महत्वाचे ठरणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनचा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सांगणार आहोत फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स. तर मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे MCQs पाहणार आहोत. टॉप मोस्ट इम्पॉर्टंट MCQ पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खाली कमेंट्स करा जर कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर. आता मित्रांनो, आपल्या या एक्झामसाठी टोटल 5 सब्जेक्ट येतात. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश अँड नर्सिंग ऍप्टिट्यूड. या प्रत्येक सब्जेक्टचा तर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, एक्झाममध्ये 95+ % घ्यायचे असतील तर आपली बॅच जॉईन करा, जी आहे 1 तारखेपासून सुरू होते लाईव्ह बॅच. त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक फॉर प्रॅक्टिस आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील असतील. यासोबतच मेंटरशिप असेल. अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड असतील. आता जर तुम्हाला नर्सिंग CET सोबतच PCBM CET, PCB CET, नेट, JEE या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. तुम्हाला जर 5ही कोर्सेस बाय करायचे असतील, म्हणजे हे दिलेले 5 कोर्स, तर त्याची कॉम्बो ऑफर असणार आहे. आता ऑफर सुरू आहे तर ती असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. म्हणजे 5,000 मध्ये कुठलाही एक कोर्स तुम्हाला घेता येईल. आता मित्रांनो, कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोरील इंटरफेस पहा. डाउनलोड साईडला स्टोरेज आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस करता येतील. चला आता क्वेश्चन्स कडे बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, शी डॅश इन दी हॉस्पिटल सिन्स 2022. ऑप्शन्स आहेत वर्क्स, वर्क, हॅज बीन वर्किंग, इज वर्किंग. आता फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात. सिन्स म्हटलंय म्हणजे 2022 पासून. सिन्स म्हटल्यावरती अर्थ काय होतो? 2022 पासून. आता तिने तो हॉस्पिटल सोडलंय का? नाही, ती अजून सुद्धा तिथे काम करते. ओके, सो टेन्स कोणता येईल? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Since 2022 shows work started in the past and is still continuing. म्हणजे पास्ट मध्ये ते वर्क सुरू झालं आणि आता सुद्धा ते सुरू आहे. सो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आला. स्ट्रक्चर कसं असतं? तर हॅज, हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING. आता इथे काय येणार? शी इथे आहे. कोणता येणार? शी सोबत हॅज येतं. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हॅज येतं. प्लुरल सब्जेक्ट सोबत हॅव येतं. सो इथे सिंग्युलर असल्यामुळे हॅज येणार. शी हॅज बीन. वर्ब कोणता असणार आहे? वर्क. तर वर्क प्लस ING काय होणार? वर्किंग. म्हणजे आन्सर काय येईल? शी हॅज बीन वर्किंग. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. शी हॅज बीन वर्किंग इन दी हॉस्पिटल सिन्स 2022. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. चूज द सिनॉनिम ऑफ केअरफुल. केअरफुलचं सिनॉनिम फाइंड आउट करायचं. सिनॉनिम म्हणजेच काय असतं? समानार्थी शब्द. म्हणजेच सेम अर्थ असलेला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. आता केअरफुल म्हणजे काय होतो? तर काळजीपूर्वक किंवा लक्ष देणारा. ऑप्शन्स आहेत लेझी, अटेंटिव्ह, केअरलेस आणि वीक. केअरलेस हा तर विरुद्धार्थी शब्द होतो, म्हणजे अँटोनिम होतो. सिनोनिम म्हणजे काय असतं? सेम मिनिंग वर्ड. ओके. अटेंटिव्ह याचा अर्थ काय होतो? तर पेइंग अटेन्शन, अलर्ट असणे, म्हणजेच केअरफुल असणे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. सिनोनिम केअरफुलचा काय असेल? तर अटेंटिव्ह. लेझी म्हणजे आळशी, वीक म्हणजे कमजोर
केअरलेस म्हणजे निष्काळजीपणा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स इज रिस्पॉन्सिबल डॅश पेशंट केअर टू फॉर ऑफ विथ. द नर्स इज रिस्पॉन्सिबल डॅश पेशंट केअर. आता हे फिक्स फ्रेज आहे. रिस्पॉन्सिबलच्या नंतर नेहमी काय येतं तर फॉर येतं. द नर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर पेशंट केअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. द नर्स इज, आता इथे तुम्ही ऑप्शन सगळे ठेवून सुद्धा बघू शकता कोणता परफेक्टली सुटेबल होतोय. द नर्स इज रिस्पॉन्सिबल टू पेशंट केअर म्हणजे व्यवस्थित वाटतच नाहीये. ऑफ पेशंट केअर वाटत नाहीये. विथ एखाद्या वेळेस वाटू शकतं पण ग्रॅमॅटिकली तर रॉंग आहे. टू ऑफ विथ हे तिन्ही ग्रॅमॅटिकली रॉंग आहेत. करेक्ट असेल फॉर. द नर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर पेशंट केअर. पेशंटच्या केअरसाठी ती नेहमी रिस्पॉन्सिबल असते. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. खाली आपल्याला 4 सेंटेन्स दिलेत त्यापैकी करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचा आहे. आता जेव्हा ही असतं म्हणजेच सिंग्युलर असतं, ही असतं, ही काय सिंग्युलर आहे. समजतंय? सिंग्युलर सब्जेक्ट त्याच्यासोबतच हे सेंटेन्स कोणता आहे, हे कोणते सेंटेन्स दिसतात प्रेझेंट निगेटिव्ह सेंटेन्स दिसतात. आणि जेव्हा प्रेझेंट निगेटिव्ह सेंटेन्स असतं सिंग्युलर असतं तेव्हा डज नॉट येतं प्लस बेस वर्ब येतो. बेस वर्ब म्हणजे वर्बचं बेस फॉर्म, ओरिजिनल फॉर्म. ओके. आता इथे ही सोबत काय येणार, ही डज नॉट नो इंग्लिश. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल, ऑप्शन बी हा राईट असेल. डज नॉटला कसं काय लिहिता येतं आपल्याला, डझंट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अँटोनिम ऑफ इन्क्रीज. इन्क्रीजचं अँटोनिम आपल्याला फाइंड आउट करायचंय. इन्क्रीज म्हणजे काय, मेक मोर म्हणजे वाढवणे. वाढवणेचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, अँटोनिम काय येईल तर मेकलेस, कमी करणे म्हणजेच काय रिड्यूस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता राईज, एक्सपांड, ग्रो. राईज म्हणजे वाढवणे, एक्सपांड करणे म्हणजे पण वाढवणे येतं, ग्रो वाढवणे येतं. ते सिनोनिम असू शकतात, अँटोनिम नाही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे सी. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द इनकरेक्ट पार्ट. शी हॅज एट हर लंच. शी हॅज एट हर लंच. आता इथे आपल्याला या सेंटेन्स मध्ये इनकरेक्ट पार्ट शोधायचा आहे. काय आता हॅज आहे तिथे. हॅज सोबत नेहमी आपल्याला काय लागतं, पास्ट पार्टिसिपल लागतो. हॅज आहे बरोबर आहे हेल्पिंग वर्ब. हॅज सोबत नेहमी काय लागतं, पास्ट पार्टिसिपल. ओके. म्हणजे वर्बचं पास्ट पार्टिसिपल लागतं. आता वर्ब कोणता आहे, ईट. ईटचं काय होतं, एट आणि इटन. आणि पास्ट पार्टिसिपल कोणतं असतं, ईटचं इटन असतं. त्यामुळे इथे एरर कोणत्या वर्ड मध्ये आहे, एट मध्ये. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस. द नर्स गिव्स मेडिसिन टू द पेशंट. आता इथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचे. व्हॉइसचे 2 टाईप असतात, एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस अँड अनदर वन इज पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला इथे सेंटेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचंय, बरोबर आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टला प्रिफरन्स जास्त असतं, सब्जेक्ट आधी असतो. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट आधी असतो, सब्जेक्ट एंडला असतो. आता इथे कुठल्या ह्याच्यात ऑब्जेक्ट आधी आहे पाहायचं. एकतर 2 सेंटेन्स मध्ये आपल्याला दिसतोय, बरोबर आहे. कळते का, 2 सेंटेन्स मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट स्टार्टिंगला दिसतोय. अजून एक गोष्ट असती, पॅसिव्ह मध्ये नेहमी वर्बचं 3rd फॉर्म असतं, नेहमी. व्हॉट आय एम सेइंग, नेहमी.
ओके. आता टेन्स कोणता आहे इथे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग कन्वर्ट कशामध्ये होणार? प्रेझेंट सिंपल पॅसिव्ह टेन्स मध्ये होणार. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए, इज प्लस वर्ब V3 येईल. समजलं? वॉज म्हटल्यावरती पास्ट मध्ये जाईल, पण पास्ट मध्ये इथे काही संबंध नाहीये, कारण टेन्सच प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. सो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज जरी करायचं असेल तर टेन्स चेंज होणार नाहीये. समजतंय? त्यामुळे तिथे इज आलं, इज प्लस V3. गिव्ह च V3 फॉर्म काय होतं? तर गिव्हन होतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. मित्रांनो, मी तुम्हाला इथे थोडंसं फास्ट मध्ये सांगते, कारण आपल्याला व्हिडिओ लेंदी नाही करायचा आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक जर डिस्कस करायचा असेल तर तुम्ही आपलं लेक्चर जॉईन करा. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डॅश ऑनेस्ट पर्सन. अ अँड द नो आर्टिकल. आन्सर पाहूयात. आता हे बघा, आपल्या जो लेक्चर असतात, लाईव्ह लेक्चर, जे लाईव्ह बॅचेस असतात, तर त्यामध्ये आपण एक टॉपिक घेतो. आता हा टॉपिक कोणता आहे? आर्टिकल. राईट. आर्टिकल टॉपिक शिकवला. प्रत्येक टॉपिक आपण शिकवतो प्रत्येक सब्जेक्टचे. त्याच्यानंतर त्याचे MCQ सॉल्व्ह करून घेतो. त्याच्यानंतर सिलेबस कव्हर झाला की रिव्हिजन घेत असतो 1-2 महिन्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असणार आहेत. समजलं? त्यामुळे म्हणते बाकीचे एक्झाम्स आता डबल होणार आहेत. सो डबल जरी होणार असेल, म्हणजे 2 अटेम्प्ट मध्ये PCB CET PCM CETच्या, तर ते दोन्ही एक्झाम होईपर्यंत आपला कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. आणि आता स्टुडंट्स एनरोल करतायत तर तुम्ही पण लवकर करा, म्हणजे टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं तुम्हाला देखील. आन्सर बघूयात. ही इज ऑनेस्ट पर्सन. आता इथे काय येणार? ॲन येणार का? ऑनेस्ट हे कसं साऊंड करतोय? एकतर 2 साऊंड करत असेल, एकतर वॉवेल साऊंड करतो वर्ड किंवा कन्सोनंट साऊंड करतो. आता हे बघा, इथे काय? ऑनेस्ट. ऑनेस्ट कसं साऊंड करतोय? तर वॉवेल साऊंड करतोय. ऑनेस्ट असं म्हणतो, राईट. ऑनेस्ट स्टार्ट विथ सायलेंट एच. आपण हॉनेस्ट म्हणतो का? नाही. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. मिनिंग ऑफ लुक आफ्टर. लुक आफ्टरचा मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लुक आफ्टर म्हणजे टेक केअर, काळजी घेणे. त्याच्यामुळे इथे काय येईल? करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी, टेक केअर ऑफ. इग्नोर म्हणजे काय असतं? तर दुर्लक्ष करणं. सर्च म्हणजे शोधणे. लुक ॲट म्हणजे पाहणे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. द डॉक्टर विल अराइव्ह डॅश 10 AM इन ऑन ॲट बाय. आता इथे आपल्याला पाहायचं 10 AM इथे काय दिलंय? एक्झॅक्ट टाइम दिलाय. समजतंय? एक्झॅक्ट टाइम दिलाय. आता जेव्हा ठराविक वेळ असती, एक्झॅक्ट टाइम असतो, तेव्हा आपण काय यूज करतो? तर ॲट यूज करतो. नेहमी लक्षात ठेवा, ॲट 5:30, ॲट 10 AM, ॲट 10 PM, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट टाइम तिथे दिलेला आहे. सो आपण काय यूज करणार? ॲट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता इन केव्हा यूज करायचं? इन मंथ्स, म्हणजे इन जानेवारी, इन 2023, असं जेव्हा इयर मंथ्स बद्दल बोलत असेल तेव्हा काय यूज करतो आपण? तर इन यूज करतो. ऑन. ऑन केव्हा यूज करतो? डेट्स किंवा डेट्सच्या दिवशी. आणि बाय, बिफोर टाइम, टाइमच्या आधी जेव्हा आपल्याला बोलायचंय तेव्हा आपण काय यूज करणार? बिफोर. बाय यूज करणार. म्हणजे काय येणार इथे? बिफोर टाइम. समजतंय? पहा, प्रत्येक क्वेश्चन मी खूप डिटेलमध्ये छान एक्सप्लेन केलाय. आपला जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर अजून प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये आपण डिस्कस करतो. क्वेश्चन्सची प्रॅक्टिस सुद्धा खूप डिटेलमध्ये घेत असतो. एकदम बेसिक पासून प्रत्येक गोष्ट, अ पासून अँड पासून, म्हणजे प्रत्येक गोष्ट बेसिक पासून खूप सांगत असतात. तर लवकर बॅच जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कॉन्टॅक्ट नंबरवर मी दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि हे देखील सांगा तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, म्हणजे नर्सिंग CET साठी करताय, PCB CET साठी पण करताय, दोघांसाठी पण करताय, म्हणजे मला सांगा, म्हणजे मला पण कळेल आणि त्या अकॉर्डिंगली मी व्हिडिओ पोस्ट करू शकेल. ओके. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.